आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर हवंय. अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर योगेंद्र पवार स्पष्टच बोलले. दिवंगत अजित पवार हे 28 जानेवारी रोजी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामती येथे येत होते. त्यावेळी गोजूबावी गावाजवळ त्यांच्या विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात अजित पवार, वैमानिक, केबिन क्रू आणि त्यांच्या अंगरक्षकाचा मृत्यू झाला. दिवंगत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेला 6 महिने पूर्ण झालेले असतानाही चौकशीचा अहवाल अद्याप समोर न आल्याने नाराजी व्यक्त होते आहे. या पार्श्वभूमीवर योगेंद्र पवार यांनी तपास यंत्रणांवर गंभीर प्रश्न निर्माण करत या प्रकरणातील सत्य लवकरच जनतेसमोर आणण्याची मागणी केली आहे. योगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे की अजितदादांना जाऊन 6 महिने होत आहेत. 6 महिने कसे गेले हे कळलेही नाही. पहिल्या दिवसापासून आमच्या सगळ्यांची मागणी आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे आणि या प्रकरणाचा पहिल्या महिन्याभरात प्राथमिक अहवाल आला, पण तो आम्हाला पटलेला नाही. त्यात अनेक मुद्दे चुकीचे आहेत. आज काकांना जाऊन 6 महिने झाले, पण खंत एकच गोष्टीची आहे, आत्तापर्यंत सत्य जनतेच्या समोर आलेलं नाही. आम्ही सगळ्यांनी संयम ठेवला आहे. आम्ही वाट बघत होतो की दुसरा रिपोर्ट येईल, तिसरा रिपोर्ट येईल, पण परवा मी बातमी बघत होतो, अहमदाबाद येथे एअर इंडियाची दुर्दैवी घटना घडली. त्यालाही बराच काळ झाला आणि तरी देखील आत्तापर्यंत कुठलीही चौकशी किंवा रिपोर्ट आपल्या सर्वांसमोर आलेला नाही. अजितदादांसारखे इतके मोठे नेते आपल्याला अचानक सोडून गेले. लोकांच्या मनात शंका आहे. लोक बोलून देखील दाखवतात, तरी देखील आतापर्यंत रिपोर्ट समोर येत नाही. याची खंत योगेंद्र पवार यांनी व्यक्त केली आहे. दादांना जाऊन 6 महिने होत आहे. एकतर 6 महिने असे भराभरा गेले की कळलंच नाही. आणि पहिल्या दिवसापासून आमची सगळ्यांची इच्छा आहे, मागणी आहे की एक सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यांनी पहिल्या महिन्याभरात आपल्याला एक प्राथमिक अहवाल तिथं दिला, पण तो आम्हाला काही पटला नाही. त्याच्यात अनेक मुद्दे त्यांनी जे घेतलेत ते चुकीचे आहेत. तुम्ही जर तिथं गेला, बारामतीत गोजूबावी म्हणून एक गाव आहे, तर तिथं खूप गोष्टी त्या प्राथमिक अहवालमध्ये जे त्यांनी लिहिलेले ते सगळे चुकीचे ठरलेले आहेत. तरी आम्ही सगळे इथं थांबलो आहे आणि आज काकांना जाऊन 6 महिने झाले. पण खंत एकाच गोष्टीची आहे की आत्तापर्यंत सत्य हे जनतेच्या समोर आलेलं नाही आहे. आम्ही सगळ्यांनी संयम ठेवलेला आहे. आम्ही वाट बघत होतो की दुसरा आता तिथं रिपोर्ट येईल, तिसरा रिपोर्ट येईल. पण आता परवाच मी बातम्या बघत होतो, जी एअर इंडियाची जी दुर्दैवी घटना आपल्या अहमदाबादला जी झाली, त्याला वर्ष होऊन गेलं, तरी पण आत्तापर्यंत कुठेही काही तिथं चौकशी केली गेली नाही आहे किंवा रिपोर्ट आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला नाही आहे. आणि अजितदादांसारखे एवढे मोठे नेते आपल्याला अचानक सोडून गेले. लोकांच्या मनात शंका आहे. सारखं लोक बोलून पण दाखवतात आणि तरी आत्तापर्यंत तो रिपोर्ट समोर येत नाहीत. ह्याच गोष्टीची खंत आहे आणि वाईट वाटतं. आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे, अपेक्षा आहे की लवकरात लवकर त्या दुर्दैवी घटनेची माहिती आमच्या सगळ्यांच्या समोर यावी आणि नक्की त्या दिवशी काय झालं, कसं झालं, व्हिडिओ, CCTV, साधे CCTV व्हिडिओ मुंबई एअरपोर्टचे अजून आपल्या समोर आलेले नाही आहेत. आणि लवकरात लवकर ही सगळी चौकशी झाली पाहिजे. CBI चौकशी करत आहे, CID असेल, आपलं DGCA असेल, सगळे जर एवढी चौकशी करत असतील तर मग हे सगळं समोर यायला एवढा वेळ का लागतो, हाच प्रश्न माझ्या आणि सगळे जे बारामतीचे सर्वसामान्य जनता आहे त्यांच्या मनात आहे. का वेळ लागतो असं तुम्हाला वाटतं? आता मी चौकशी तिथं करत नाही आहे. चौकशी सगळे पोलीस अधिकारी असतील किंवा जे टेक्निकल लोक आहेत ते सगळे तिथं चौकशी करत असतील. करत आहेत, नाही करत आहेत, हे त्यांनाच आपल्याला विचारावं लागेल. पण वेळ लागतोय हे खरं आहे. आज 6 महिने होऊन गेले. आम्ही पण संयम ठेवला, आम्ही पण थांबलेलो. आम्हाला वाटलं की आज रिपोर्ट येईल, उद्या रिपोर्ट होईल. एवढे दिवस झाले, आत्तापर्यंत काहीच आपल्या समोर आलेलं नाही आहे. पण आत्ता खरी गरज आहे की लोकांसमोर तुम्ही हे सगळं मांडलं पाहिजे. दादांसारखे एवढे मोठे नेते, लोकप्रिय नेते, महाराष्ट्राचं नुकसान झालं आहे, देशाचं नुकसान झालं आहे आणि तरी पण आत्तापर्यंत तो रिपोर्ट आपल्यासमोर येत नाही. म्हणजे साधं जर कुठंतरी एखाद्या हॉटेलमध्ये जरी कुठली दुर्दैवी घटना घडली तरी त्या हॉटेलच्या मालकाला ते अटक करतात.
आणि मग ती चौकशी तिथं चालू ठेवतात. आज एवढी मोठी घटना होऊन सुद्धा VSRच्या मालकांवर अजिबात कुठलीही कारवाई तिथं केली जात नाहीये. VSRचे जे सिंग आहेत त्यांना कुठेही तिथं बोलवण्यात येत नाहीये. विमानांची चौकशी तिथं केली जात नाहीये. त्यांचं मेंटेनन्स व्यवस्थित होत नाहीये. हे पूर्वीपासून लोक म्हणत होते की VSR कंपनीच्या विमानांचं मेंटेनन्स नीट होत नाही. विमानात ते फ्यूल मोठ्या प्रमाणात तिथं भरत असतात. कॉस्ट कटिंग करण्याच्या भांगडीत ते सगळे हे गोष्टी करत असतात. आजपर्यंत मी एवढ्या सखोल किंवा खोलात जाऊन मी ह्या गोष्टींवर कधी बोललेलो नाही आहे. पण आता आमच्या सगळ्यांचा संयम सुटत चालला आहे. बारामतीकरांना आत्ता सगळी उत्तरं पाहिजेत की नक्की त्या दिवशी काय झालं. तुम्ही आम्हाला एकदा तरी सांगितलं पाहिजे किंवा जे काय चौकशीतून समोर येत असेल हे तुम्ही आमच्या समोर मांडलं पाहिजे. एवढीच मी विनंती करतो. तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना जे कोण आपले इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज असतील त्यांना सगळ्यांना विनंती करतो की लवकरात लवकर हे सत्य तुम्ही आमच्या समोर मांडावं. अजित पवारांचा अपघात ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.